विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, देखणे आणि भव्य सोहळे, संतांची मांदियाळी, सर्वदूर घुमणारा हिंदुत्वाचा गजर, भक्तांची उसळलेली गर्दी, मान्यवरांचे प्रेरणादायी उद्बोधन आणि प्रभुनामाचा अखंड जयघोष अशा वातावरणाने गेल्या आठवड्यात 4 दिवस नागपूर शहर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. एप्रिलच्या कडक उन्हालाही न जुमानता हजारो भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि शहरात भगवामय वातावरण निर्माण झाले. या 4 दिवसात स्वामी अवधेशानंद, स्वामी गोविंद देवगिरी, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतंभरा यांसह डॉक्टर मोहन भागवत यांची उपस्थिती लाभली. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. या पर्वाची सुरुवात भारत दुर्गा शक्तिस्थळाच्या भव्य शिलान्यास सोहळ्याने झाली. डॉक्टर आबाजी थट्टे सेवा आणि संशोधन संस्थेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात उभारल्या जाणाऱ्या या शक्तिस्थळाचा उद्देश भारताला पुन्हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. या सोहळ्याला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारत दुर्गा मातेची 18 भुजांची मूर्ती स्थापन करून शक्ती आणि भक्तीचा संगम साधण्याचा संदेश देण्यात आला. हे स्थळ भविष्यात 52वे शक्तीपीठ म्हणून देशाला प्रेरणा देईल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे वैचारिक आधारस्तंभ यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित प्रिय यशवंतराव कार्यक्रमाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत उभी केलेली संघटन शक्ती आणि कार्यकर्त्यांना दिलेली दिशा यांचा गौरव करण्यात आला. डॉक्टर मोहन भागवत यांनी यावेळी केळकरांना कार्यकर्त्यांसाठी आदर्श वस्तुपाठ संबोधत प्रत्येकाच्या जीवनात देशभक्ती हीच प्रेरणा असावी असे प्रतिपादन केले. नागभूषण अवॉर्ड फाउंडेशनतर्फे आयोजित पुरस्कार सोहळा हा या 4 दिवसांतील आणखी एक आकर्षण ठरला. समाजासाठी निस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून नागपूरच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करण्यात आला. यंदा सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते यांना गौरविण्यात आले. संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन आणि क्रीडा क्षेत्रातील यशाचे महत्त्व अधोरेखित करत शक्तीचा उपयोग सर्वांच्या कल्याणासाठी व्हावा हा संदेश देण्यात आला. अयोध्येतील राम मंदिर निर्माण कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार हा या पर्वाचा भावनिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला. या सोहळ्यात सुमारे 30 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. चंपतराय भैयाजी जोशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. राम मंदिराच्या उभारणीमागील दीर्घ संघर्ष आणि त्यासाठी योगदान देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या 4 दिवसांच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांनी नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला. भक्तिभाव, राष्ट्रभावना आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम अनुभवायला मिळाला. एकूणच हे 4 दिवस नागपूरकरांसाठी केवळ कार्यक्रम नव्हते, तर एक आध्यात्मिक मेजवानी ठरले. या सोहळ्यांनी शहराला नवसंजीवनी देत प्रेरणा, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश दिला. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।